आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर मी पुन्हा एकदा माझी ओळख करून देतो। मी भूषण गोडबोले, सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार, सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनालिस्ट। आजच्या आपल्या फार महत्त्वाच्या वेबिनारमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो। आजचा जो आपला वेबिनारचा विषय आहे आर्थिक स्वातंत्र्य। आर्थिक स्वातंत्र्याकडे कशी करूया आपण सगळे वाटचाल। खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, पण ह्या टॉपिकमध्ये वेबिनारमध्ये डिस्कशन करण्याआधी बिंग सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर डिस्क्लेमर देतो की आजचा पूर्ण वेबिनार हा एज्युकेशन पर्पज शैक्षणिक दृष्टिकोनातून आपण घेत आहोत। तुमच्या मनात त्याचबरोबर खूपशा शंका आणि क्वेश्चन्स असू शकतात, तर या सगळ्या क्वेश्चन्सबद्दल आपण या सेमिनारचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर डिस्कशन करणार आहोत। तर आपण आता सुरुवात करूया आजच्या टॉपिकला, कशी कराल आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल। विषयाला सुरुवात करण्याआधी वॉरन बफेट यांचे खूप चांगला कोट मला आठवतो। आपण जर झोपेत असताना सुद्धा पैसे कमवण्याची यंत्रणा तयार केलेली नसेल, आपण झोपेत असताना सुद्धा जर पैसे कमवण्याची यंत्रणा तयार केली नसेल, तर आपण कायमचे झोपेपर्यंत आपल्याला काम करायला राहू शकतं, आपल्याला काम करायला लागू शकतं। म्हणजे आपल्याला अशी एक यंत्रणा तयार करता आली पाहिजे की आपण झोपलेलं असताना सुद्धा आपल्यासाठी काम करेल, पैसे कमवेल आणि आर्थिक स्वातंत्र्य याच्याशी निगडीत आहे। कारण अशा प्रकारची यंत्रणा कशी बनू शकते ह्याचं रहस्य गुंतवणुकीत दडलेलं आहे। मग आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल करणे आणि आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय, हे आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया। सर्वप्रथम समजून घेऊया की आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय। फायनान्शियल इंडिपेंडन्स या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला, तर आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आपण जी काही गुंतवणूक केलेली आहे त्यातून जो आपल्याला परतावा मिळत आहे, त्यातून जो आपल्याला रिटर्न मिळत आहे, तो परतावा आपल्या लागणाऱ्या खर्चांपेक्षा जास्त असला पाहिजे। मी पुन्हा एकदा रिपीट करतो, आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल हे आपलं जे उद्दिष्ट आहे। आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आपण जी गुंतवणूक करतो आहे त्याच्यावर जो आपल्याला मिळणारा परतावा आहे तो आपल्या खर्चांपेक्षा जर जास्त असेल, तर आपण आर्थिकदृष्ट्या इंडिपेंडंट, तसेच आपण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे असं आपण म्हणू शकतो। म्हणजे जर आपला आत्ता राहण्या-खाण्याचा खर्च हा 2,000 असेल, आपल्या खर्चाची बाजू समजा 2,000 असेल आणि आपल्याला गुंतवणूक करून समजा आता ₹6,000 मिळत आहेत, म्हणजे पर्याप्त रक्कम आपल्याला रिटर्नच्या स्वरूपात मिळत आहे। गुंतवणुकीचा जो परतावा आहे त्याच्यावर आपल्याला ₹6,000 रिटर्न मिळत आहेत, खर्च आपला फक्त 2,000 आहे। तर या ठिकाणी केलेली गुंतवणूक आपल्याला जी परतावा देते ती आपल्यासाठी काम करते। आपल्याला दुसऱ्या स्वतः कुठल्या काम करण्यावरती डिपेंड राहण्याची आवश्यकता नाहीये। मग आता आपण इथं म्हणू शकतो की आर्थिकदृष्ट्या आपण स्वतंत्र आहोत। आता हे कळण्यासाठी याच्यामध्ये गुंतवणूक आणि परतावा हे जे यातले जे 2 पॅरामीटर आहेत, त्याचे 2 घटक आहेत, हे खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात। थोडक्यात समजून घेऊया की हे पूर्ण आपल्या आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचालीचा प्रवास आहे, यातले ते 2 हिरो आहेत। तर हे कळण्यासाठी आपल्याला एक उदाहरण घेतलं पाहिजे। उदाहरण आपण डिस्कस करूया, म्हणजे आपल्याला पटकन समजून येईल। 2 व्यक्ती आहेत समजा, एक व्यक्ती आहे राहुल आणि दुसरी व्यक्ती आहे अमित। राहुल आणि अमित असा विचार करूया की दोघांना जी महिन्याला इन्कम मिळत आहे, जे महिन्याला त्यांचं उत्पन्न आहे, असा विचार करूया की दोघांना 50,000 सेम रक्कम मिळते। पण दोघांच्या ज्या हॅबिट्स, दोघांच्या सवयी आहेत त्या वेगवेगळ्या आहेत। राहुल पण इन्व्हेस्टमेंट करणार आहे, अमित पण इन्व्हेस्टमेंट करणार आहे। दोघांची फायनान्शियली जर विचार केला तर इन्कम सेम आहे, पण दोघांच्या खर्चाच्या पद्धती वेगळ्या आहेत, इन्व्हेस्टमेंटच्या पद्धती वेगळ्या आहेत। राहुल समजा असा विचार करूया खूप खर्चिक आहे। राहुल खूप खर्चिक आहे। 50,000 मधली जी महिन्याला रक्कम येते त्यातली मॅक्सिमम रक्कम तो खर्च करतो आणि जी राहिलेले कसेबसे ₹5,000 आहेत तो ते सेव्ह करतो। म्हणजे खर्चिक वृत्तीमुळं 50,000 महिन्याला रक्कम मिळून सुद्धा, इन्कम होऊन सुद्धा त्यातले फक्त 5,000 राहुल सेव्ह करू शकतोय। ही रक्कम तो इन्व्हेस्ट करताना त्यानं कोणता विचार केलाय की कोणताही धोका, फार मोठा धोका स्वीकारायचा नाहीये। फक्त मुदत ठेवींचा त्यानं विचार केला, सेफ ॲसेट क्लासचा विचार केला, बँकेत ठेवी ठेवण्याच्या दृष्टीनं त्यानं विचार केला आणि सेफ ॲसेट क्लासमध्ये त्यानं इन्व्हेस्ट केले। आता सेफ ॲसेट क्लासमध्ये त्यानं इन्व्हेस्टमेंटचा निर्णय घेतल्यामुळे दर महिन्याला जर हा ₹5,000 इन्व्हेस्ट करतो आहे आणि अशा पद्धतीनं त्यानं 20 वर्षासाठी इन्व्हेस्ट केले। 20 वर्षानंतर राहुलकडे किती रक्कम असेल? जर महिन्याला ₹5,000 गुंतवून जर 6% परतावा जर आपण विचार केला, तर साधारण 20 वर्षामध्ये राहुलकडे
23 ते 24 लाख रुपये असणार आहेत. आता 23 ते 24 लाख 20 वर्षाच्या शेवटी मिळाल्यानंतर या 23 लाखावरती राहुल फायनान्शियली इंडिपेंडंट, आर्थिक स्वातंत्र्य उपभोगू शकतो का? तर आपल्या सगळ्यांना ह्याचा पूर्ण कॅल्क्युलेशननुसार अंदाज मी पुढे देईनच, पण ह्याचं उत्तर सिंपल आहे की सामान्यदृष्ट्या विचार केला तर हे खूप डिफिकल्ट आहे. पण तुमचे इन्व्हेस्टमेंट आणि रिटर्न हे किती मोठा फरक पाडू शकतात, यांना 2 हिरो म्हणतो मी. ह्याचा जर आपण विचार केला तर अमितच्या गुंतवणुकीकडे बघूया. अमितनं काय केलं? तर अमितला देखील दर महिन्याला ₹50,000 मिळतायत. अमितला देखील महिन्याला ₹50,000 मिळतायत. पण अमित हा 50,000 मधले 40% रक्कम सेव्ह करतोय. मी पुन्हा एकदा सांगतो. अमित हा प्रुडंटली इन्व्हेस्ट करतोय. 50,000 त्याला जी महिन्याला इन्कम होतीये, त्यातले 40% म्हणजे ₹20,000, 50,000च्या 40% म्हणजे ₹20,000 अमित इन्व्हेस्ट करतोय. कशा पद्धतीनं अमित इन्व्हेस्ट करतोय? ₹20,000 इन्व्हेस्ट करताना अमित काय करतोय? हे समजून घेऊया. ₹20,000 जेव्हा तो इन्व्हेस्ट करतोय, तेव्हा त्याचे 3 विभाग करतोय. त्यातले 10,000 तो शेअर मार्केटमध्ये गुंतवतोय, की ज्याला तो 20 वर्ष पूर्ण देणार आहे. म्हणजे भारत आपला जो देश आहे, इंडिया ग्रोथ स्टोरी शेअर मार्केटमध्ये लाँग टर्ममध्ये जे उत्तम रिटर्न मिळू शकतात, याचा अमितला अंदाज आहे. आणि इंडिया ग्रोथ स्टोरीचा विचार करून अमित 20,000 मधले 10,000 शेअर मार्केटमध्ये दर महिन्याला गुंतवतो आहे. आता यानंतर जी राहिलेली रक्कम आहे, त्यातली समजा 6,000 अमित ही गोल्डमध्ये पैसे गुंतवतो आहे, सोन्यामध्ये पैसे गुंतवतो आहे आणि ₹4,000 हे डिबेंचर्समध्ये पैसे गुंतवतो आहे. तो देखील सेफ ॲसेट क्लासचा विचार करतो आहे. आता 3 प्रकारे विभागणी केलेली आहे. प्रत्येकासाठी ही विभागणी वेगळी असू शकते. अमितच्या दृष्टिकोनातून अमितनं त्याच्या फायनान्शियल कन्सल्टंटला भेटून रिस्क प्रोफाइलिंग करून अशी विभागणी केलेली आहे. म्हणजे भारत इंडिया ग्रोथ स्टोरीवर अमितचा विश्वास आहे. पण लाँग टर्ममध्ये जरी विचार केला, तर समजा मार्केटमध्ये कमी परतावा मिळू शकला, कमी परतावा मिळाला, तर काय? म्हणून त्यानं सगळीच रक्कम मार्केटमध्ये गुंतवलेली नाहीये. त्याचबरोबर त्यानं गोल्डचा देखील विचार केलेला आहे. म्हणजे गोल्डचा विचार करताना कोणता विचार इन्व्हेस्टर करतो, हे आपण थोडंसं जाणून घेऊया. आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना कोणता विचार करतो, सेफ ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करताना कोणता विचार करतो. फायनान्शियल प्लॅनर बरोबर त्यांनी जेव्हा डिस्कस केलं, तेव्हा त्यांनी सांगितलं, की जी सगळी अंडी आहेत, ती एकाच बास्केटमध्ये ठेवायची नसतात. वेगवेगळ्या बास्केटमध्ये ठेवायची असतात. तर इथे त्यानं विचार असा केला, की महागाई जो आपला सगळ्यांचा शत्रू आहे, जर भारतामध्ये साधारण 6-6.5% 60% जर महागाई असेल, म्हणजे आज जी वस्तू ₹100 आहे, पुढच्या वर्षी जर ती ₹107 होणार असेल, तर आपण ₹100 आज गुंतवले आणि उद्या त्याचे ₹107 झाले, तर आपले पैसे वाढले, पण महागाईच्या पुढे काही गेले नाहीत. मग गुंतवणूक करताना आपल्याला श्रीमंत व्हायचं असेल, आपल्याला फायनान्शियल स्वातंत्र्याकडे वाटचाल करायची असेल, आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल करायची असेल, तर या महागाईपेक्षा जास्त रिटर्न आपल्याला मिळाले पाहिजेत. 7% 6% महागाई असेल, तर आपले जे रिटर्न आहेत ते 60% पेक्षा जास्त असण्याची पॉसिबिलिटी कुठे आहे, हे शोधलं पाहिजे. तर शेअर मार्केटचा इतिहास आणि आपल्या भारताची ग्रोथ स्टोरी म्हणजे पास्ट आणि फ्युचर असा विचार करून अमितला असं लक्षात आलं, की साधारण जो इंडेक्सनं सेन्सेक्स आणि निफ्टीने एवढ्या वर्षांचा प्रवास केला आहे, तिथे 13-14% रिटर्न लाँग टर्मचे आपण विचार करू शकतो. तर हा विचार करून महागाईला मागे टाकण्यासाठी 60% पेक्षा जास्त रिटर्न मिळणाऱ्या शेअर मार्केटचा त्यानं विचार केला आणि शेअर मार्केटमध्ये त्यांनी 13-14% ची अपेक्षा ठेवून गुंतवणूक केली 10,000ची. आता समजा शेअर मार्केटमध्ये रिटर्न कमी मिळाले, असं होऊ शकतं का? तर आपण इथे लक्षात घेऊया, की जो प्रुडंट इन्व्हेस्टर असतो, अभ्यासू इन्व्हेस्टरला जेव्हा काउन्सिलर सांगतो, तेव्हा काही गोष्टी त्यांना आपल्याला त्याची त्यांना जाणीव तो करून देतो. अशा अनेक वेळा होऊन गेलेल्या आहेत. जर आपण जागतिक बाजारपेठांचा विचार केला, तर एक काळ असाही होता, की जिथे 5 वर्षापेक्षा जास्त काळ अमेरिकन मार्केटमध्ये देखील परतावा आलेला नव्हता, फारसा परतावा आलेला नव्हता. त्याचबरोबर अ, जपानचं मार्केटचा विचार केला तर 1989 साली जपानच्या मार्केटनं हाय केल्यानंतर तिथून एक फार मोठी घसरण झाली आणि जवळ-जवळ 25 वर्ष मार्केट एका लिमिटेड रेंजमध्ये फिरत होतं. म्हणजे आपण लाँग टर्ममध्ये कायमच रिटर्न मिळतात आणि इंडेक्स वाढतो. या कल्पनांना छेद देखील जाऊ शकतो, धोका असतो. मार्केटमध्ये एकदम खूप मोठी पडझड पडू शकते. 2008 मध्ये इंडियन मार्केटमध्ये 60% घसरण झालेली होती. तर अशा पद्धतीचा कधीही इव्हेंट होऊ शकतो. पण लाँग टर्ममध्ये पुन्हा आपण थांबलो तर रिटर्न मिळूही शकतात. अशी तिथे स्थिती असल्यामुळे, चढ-उताराची स्थिती असल्यामुळे 14% ची इंडिया ग्रोथ स्टोरी पकडून त्यांना ₹10,000 इन्व्हेस्ट केले. महागाई बरोबर राहण्यासाठी त्यांनी सोन्याचं निवड केली. आता सोन्याच्या रिटर्नबद्दल थोडंसं इथं क्लॅरिफिकेशन देतो, की आंतरराष्ट्रीय तत्वावरती जर आपण विचार केला, की अनेक वर्षांमध्ये म्हणजे रिचर्ड निक्सन यांनी
70s 80sमध्ये जेव्हा गोल्ड स्टँडर्ड काढून टाकलं, म्हणजे सोनं ही वस्तू राहील आणि वस्तूचा रेट हा महागाईच्या दराप्रमाणे वाढेल, असं जेव्हा समीकरण तयार झालं, त्याच्यानंतर आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती समजा सोन्याचा जो परतावा आहे तो वार्षिक जर 4-5% असेल, तर इंडियाच्या दृष्टीने जर भारताच्या दृष्टीने विचार केला तर एक समीकरण आपण लक्षात घेऊया, की महागाईच्या दृष्टीनं आंतरराष्ट्रीय स्तरावरती 4-5% लाँग रनमध्ये गोल्डचे रिटर्न असतील, तर भारत भारत मोठ्या प्रमाणात सोनं बाहेरनं मागवतो. त्याच्यामुळं आपण डॉलरचा रेट देखील विचार केला पाहिजे. म्हणजे 40-45 वर्षामध्ये डॉलर आणि रुपीचा जर विचार केला, आपण सोनं बाहेरनं मागवतो, तर एवढ्या वर्षामध्ये रुपी किती पर्सेंटनं डिप्रिशिएट झाला ऑन एन ॲव्हरेज प्रतिवर्षी, तर तो 3 ते 4% डिप्रिशिएट झालेला आहे एवढ्या अनेक वर्षांमध्ये. म्हणजे 4% डिप्रिसिएशनचे आणि 4% आपण म्हणूया इन्फ्लेशनचे, तर 9% म्हणजे 4 आणि 4 8 ते 9% हा गोल्ड रिटर्न देतो. म्हणजे गोल्ड रुपी डॉलर इक्वेशनमुळे पण त्याच्यात रिटर्न ॲड होतात इंडियामधून आपण इन्व्हेस्ट करताना. त्याचबरोबर महागाईची पण रिटर्न ॲड होतात. त्याच्यामुळे त्यानं काही पोर्शन गोल्डमध्ये पण इन्व्हेस्ट केले. त्याचबरोबर त्याला हेही लक्षात आलं, की शेअर मार्केटमध्ये चढ उतारात असताना अशाही काही वेळा येतात, की जेव्हा मार्केट डाऊनवर्ड असताना सोन्यामध्ये स्टेबल रिटर्न मिळताना दिसतात. तर त्याला हेज करायला त्यानं स्टेबल रिटर्न पोर्टफोलिओ स्टेबल ग्रो व्हायला त्यांनी सोन्यामध्ये पण इन्व्हेस्टमेंट केली. आणि त्याचबरोबर सेफ ॲसेट क्लासमध्ये म्हणजे एक डायव्हर्सिफिकेशनचा आणखी पार्ट, की काही इमर्जन्सी आणि जर डिबेंचर्स मधले जे रिटर्न आहेत, म्हणजे सेफ ॲसेट क्लासचे रिटर्न आहेत, त्याचा देखील स्टॅबिलिटी दोन्हीला प्रोव्हाईड करायला. म्हणजे असंही काही काळ होऊ शकतो, की ज्यात सोनं देखील कन्सॉलिडेशनमध्ये जाऊ शकतं, शेअर मार्केट पण इन ऑल कन्सॉलिडेशनमध्ये जाऊ शकतं. लोअर रिटर्नचा जो पिरियड आहे, तिथं फिक्स रिटर्ननं हेज करण्यासाठी त्यांनी थोडासा पोर्शन डिबेंचरमध्ये पण इन्व्हेस्ट केला. मी पुन्हा एकदा येतो, आपण स्टोरीनं सुरुवात केली होती राहुल आणि अमितच्या. राहुल दर महिन्याला 50,000 रुपये मिळवतोय, पण त्यातले फक्त 5,000 रुपये राहुलनं इन्व्हेस्ट केले. 20 वर्षासाठी दरमहा 5,000 इन्व्हेस्ट करून 20 वर्षानंतर राहुलकडं फक्त 23 ते 24 लाख रुपये होते. अमित यानं 50,000 मधली इन्व्हेस्टमेंट करताना 3 विभागात पैसे विभागले. 20,000 रुपये 50,000तले 40% म्हणजे 20,000 रुपये त्यांनी इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली दर महिन्याला. त्या 20,000तले 10,000 शेअर मार्केटमध्ये, 6,000 गोल्डमध्ये आणि 4,000 डिबेंचरमध्ये सेफ ॲसेट क्लासचा आपण विचार केला असं म्हणूया. तर 20 वर्ष अशा पद्धतीनं जर अमितनं इन्व्हेस्टमेंट केली, तर अमितकडे 20 वर्षाच्या शेवटी किती रक्कम झाली असेल? तर अशा पद्धतीनं अमितनं इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर अमितकडे 20 वर्षानंतर जवळपास 1,89,00,000 रुपये आले. म्हणजे तिथं आपल्याला जर फरक बघितला, तर राहुलकडे 23 लाखाच्या आसपासच रक्कम आहे आणि अमितकडे ज्यांनी प्रुडंटली इन्व्हेस्ट केले, त्याच्याकडे 1,89,00,000 रुपयाच्या आसपास रक्कम आहे. डायव्हर्सिफाईड ॲसेट क्लासेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करून. मग इथे ज्या परिमाणांबद्दल मी तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो, की गुंतवणूक आणि मिळणारा परतावा यातले खूप रोल मोठा प्ले करतात. हे हिरो ठरतात. आज अमितला लक्षात घ्या, की 1,89,00,000च्या जी फंडची कॉर्पसची धनसंचय जो झालाय, त्याच्यावरती जो मिळणारा परतावा, त्याची जी सावली त्याला मिळती आहे. आज ही सावली त्याला मिळती आहे, लक्षात घ्या. आपण आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल करताना अमितनं जे पाऊल टाकलं होतं, ते यशस्वीरित्या पुढे जाते असं आपण का म्हणू शकतो, की आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट केली आणि आज 1,89,00,000चा त्याच्याकडे जो धनसंचय झालेला आहे, त्याची जी त्याला सावली मिळते आहे, ही सावली मिळण्यासाठी हे जे झाड आहे, त्यानं ते 20 वर्षापूर्वी लावलं होतं. म्हणजे आपण जर आर्थिक स्वातंत्र्याच्या दृष्टीनं वाटचाल करायची असेल, तर झाड अशा पद्धतीचं पैशाचं झाड आपण ज्याला म्हणू शकतो. पैशाचं झाड लावण्याची योग्य वेळ कधी होती? 20 वर्षापूर्वी, नाहीतर दुसरी वेळ कधी आहे? आत्ता. ह्याचं कारण समजून घेऊया. अमित यानं त्यातला जो एक पोर्शन 50% पोर्शन हा जो शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केला होता, ज्यामुळे त्याला एक उत्तम परतावा मिळू शकला आणि त्याला बॅलन्स करायला त्यानं गोल्ड आणि डिबेंचरचा देखील विचार केला होता, इन्व्हेस्ट केले होते. तर इथे त्यानं मागच्या 20 वर्षामध्ये शेअर मार्केटमध्ये उत्तम रिटर्न कमवले आणि आत्ता देखील ती संधी आपल्या सर्वांना उपलब्ध आहे. कारण 1930 साली जर वॉरन बफेट असं म्हणत असतील, की 1930 साली माझा जन्म झाला आणि तिथून पुढे खूप मोठा परतावा मला मिळू शकला. 1930 साली माझा जन्म झाला, मला लॉटरीच लागली होती. असं जर वॉरन बफेट म्हणत असतील, तर लक्षात घ्या, इंडिया ग्रोथ स्टोरीचा विचार केला तर असं माझं म्हणणं आहे, की आपण आता ज्या स्थितीमध्ये आहोत, लाँग टर्मचा विचार करत असू, तर आपल्या सगळ्यांना लॉटरीच लागलेली आहे.
मग ह्याला आपल्याला वेळ देता आला, मार्केटला टाइम दिला, मार्केटला वेळ दिला तर आपल्याला पैसे मिळतात. म्हणजे मार्केटला जर आपण वेळ दिला आणि आपल्याला पैसे कमवायचे असतील तर त्याला आपल्याला वेळ देता आला पाहिजे, रिस्क समजून त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला उत्तम परतावा मिळू शकतो. आणि याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आर्थिक नियोजन, प्लॅनिंग. असं म्हणतात, इफ यू आर फेलिंग टू प्लॅन देन यू आर प्लॅनिंग टू फेल. म्हणजे नियोजन करण्याचं, लक्षात घ्या मी काय म्हणतोय, नियोजन करण्याचं आपण प्लॅनिंग केलेलं नसेल, आपण नियोजन करण्याचं प्लॅनिंग करण्यात फेल असू, तर आपण फेल होण्याचं प्लॅनिंग नियोजन नक्की केलेलं आहे. मग आपल्याला हे प्लॅनिंग वेळेत करणं आवश्यक आहे. हे प्लॅनिंग करताना आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे, की किती गुंतवणूक केल्यानंतर मला तो जो परतावा मिळणार आहे, त्यातून मी आर्थिक स्वातंत्र्य उपभोगू शकतो. म्हणजे जर आपण एका दृष्टीने विचार केला तर आपण रिटायरमेंट विचार करत असू, आर्थिक स्वातंत्र्य मला जे हवंय त्यासाठी वेळ देणार आहे. तर त्यासाठी विचार करताना मानसिकता कशी पाहिजे हे आपण बघूया आणि मी तुम्हाला काही कॅल्क्युलेशन्सचा पार्ट शेअर करणार आहे. त्याआधी मानसिकतेचा विचार करूया. पहिली मानसिकता, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे रिस्क प्रोफाइलिंग करून, धोका ओळखून पुन्हा एकदा सांगेन, आपल्या सगळ्यांना जर लॉटरी लागली असेल तर मार्केटचा तुम्ही सगळ्यांनी स्वतः इन्व्हेस्टमेंट करण्याचा तुमच्या गुंतवणूक सल्लागाराबरोबर मीटिंग करून जरूर विचार करा. आणि मानसिकता कशा पद्धतीनं लक्षात घ्या, की जर गुंतवणूक करणार असाल, जर गुंतवणूक मार्केटमध्ये करणार असाल आणि आपण जर आर्थिक स्वातंत्र्य मिळवणार असू, तर कशा पद्धतीनं आपलं काम पाहिजे. मग तुम्ही बिझनेस करत असाल, तुम्ही नोकरी करत असाल, तुमचं जे आवडीचं काम आहे, त्या आवडीच्या कामाशी निगडीत तुमचा जो व्यवसाय असेल किंवा तुमची जी नोकरी असेल, त्याचा त्यात जास्तीत जास्त वापर करा. जेव्हा आपण अर्ली स्टेजेसमध्ये असतो, की जेव्हा दैवाच्या कृपेनं आपण असं म्हणूया, की किंवा आपल्या शारीरिक अवस्थेनं आपण सक्षम असतो, जेव्हा आपण जास्ती वेळ देऊ शकत असतो, तेव्हा जास्ती वेळ काम करू शकत असतो, तेव्हा त्याला झोकून देऊन काम करून आपण जितकी इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात करू शकू, तितकी आपण नंतरची जी आर्थिक स्वातंत्र्यानंतरची हवी असलेली लाईफ आहे, ती जगू शकतो. पण आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याचा अर्थ असा नाहीये, की नुसतं झोपून पडून राहायचं. जर आपण लवकर आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याची स्टेज अचीव्ह केली असेल, मानसिकता कशी पाहिजे मी सांगतोय. समजा तुम्ही 50व्या वर्षी, 45व्या वर्षी, अगदीच 35व्या वर्षी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून खूप लवकर कमी वेळात देखील जर आर्थिक स्वातंत्र्य मिळवणार असाल, तर त्यानंतर जरी तुमच्याकडे तेवढे रिटर्न आलेले असले, तरी जोपर्यंत तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्षम आहात, तर मानसिकता अशी ठेवा, तुम्ही तरी सुद्धा तुमचं काम चालू ठेवा. तुमचे इन्व्हेस्टमेंट्स त्याच्यामुळे देखील वाढतील आणि त्याचा दुसऱ्यांना कसा उपयोग होऊ शकेल याचाही त्या दृष्टीने विचार करा. आर्थिक स्वातंत्र्य ह्याचा अर्थ असा आहे, की जेव्हा आपण ते रिटर्न उत्तमरित्या मिळतायत, तेव्हा आपण आवडीचं काम करायचंय. आपल्याला हवा तेवढा वेळ वाटतोय तोपर्यंत. म्हणजे जर मला दिवसातनं 2च तास काम मला आवडीचं करायचं, तर मी 2च तास काम करेन. आधी मी ते 8 तास, 9 तास करत होतो, कारण मला आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं होतं. ठीक आहे. आपण आता त्या कॅल्क्युलेशनच्या पार्टकडे येऊया. प्लॅनिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. मगाशी मी जसं म्हटल्याप्रमाणे, जर आपण नियोजन करण्यात फेल झालो, तर आपण फेल होण्याचं नियोजन केलं, तर आपल्याला फेल तर काय व्हायचं नाहीये. आपण आज वेबिनार अटेंड करतोय, खूप महत्त्वाची गुंतवणूक करतोय. तर आपल्याला फेल व्हायचं नसेल, नियोजन करायचं असेल, तर कशा पद्धतीनं कॅल्क्युलेशन्सचा विचार आपण करू शकतो. मी तुमच्याबरोबर स्क्रीन शेअर करतो. तुम्हाला त्याच्यावरनं अंदाज येऊ शकेल, की आर्थिक स्वातंत्र्यासाठी आपण कॅल्क्युलेटरचा कशा पद्धतीने उपयोग करू शकतो. NISM, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट, एक रिटायरमेंट कॅल्क्युलेटर आहे. तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्याचा विचार करताना कॅल्क्युलेशन्सचा पार्ट जो आहे, तो आपल्याला इंटरनेटच्या मार्फत आपण सहज कॅल्क्युलेट करू शकतो. आणखी काही कॅल्क्युलेशनचे इम्पॉर्टंट पार्ट्स मी तुम्हाला इथं शेअर करणार आहे, दाखवणार आहे, सांगणार आहे. समजा एक व्यक्ती आहे, विचार करूया त्याचं प्रेझेंट एज, आपण विचार केलं 35 आहे. त्यानं रिटायरमेंटचा विचार केलेला आहे. अगदी 50व्या वर्षी त्याला रिटायर व्हायचं आहे आणि त्याला असं वाटतंय, की तो 85 वर्षापर्यंत जगणार आहे. लाईफ एक्सपेक्टन्सी बघा, इथं मी काय टाकतोय कॅल्क्युलेटरवरती, प्रेझेंट एज 35 आहे, त्याला रिटायर व्हायचंय 50व्या वर्षी, आर्थिक स्वातंत्र्य उपभोगायचंय 50व्या वर्षी आणि लाईफ एक्सपेक्टन्सी 85 वर्षापर्यंत तो पुढे आपण जगू असं त्याला वाटतंय. आणि लाँग टर्म इन्फ्लेशन रेट, म्हणजे जो महागाईचा दर आहे, तो 6% आसपास आहे. आत्ता त्याला असं वाटतंय, की मंथली जो खर्च आहे, इथं मी काय सांगतो नीट समजून घ्या. इथं वरती लिहिलेलं आहे, प्रेझेंट लिव्हिंग एक्सपेन्सेस पर मंथ. आत्ता महिन्याचा खर्च. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे मी काय म्हटलं, की तुमच्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा खर्चापेक्षा जास्त असला पाहिजे. म्हणजे आपल्याला आत्ता किती खर्चाला पैसे लागतात हे काढता आलं पाहिजे. इथे मी एक उदाहरण म्हणून फक्त सांगतोय. हे प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन्स बदलतं. त्याचबरोबर हेही लक्षात घ्यायला लागतं, की जेव्हा तुम्ही 35 वर्षाचे आहात, तेव्हा तुम्हाला
जो एक्सपेन्स आहे तो एक्सपेन्स आणि 50व्या वर्षी रिटायर होणार असाल, आर्थिक स्वातंत्र्य उभं होणार असाल, तर त्यावेळच्या एक्सपेन्समध्ये फरक असू शकतो. म्हणून इथं वरती काय लिहिलंय बघा, प्रेझेंट लिव्हिंग एक्सपेन्सेस. तुम्हाला जगण्यापुरताचा खर्च तुम्हाला डोक्यात घेता आला पाहिजे, की आजच्या घडीला मी समजा रिटायर, आर्थिक स्वातंत्र्य झालो, माझ्यावर कुठलंही लोन नसेल, मला आरामात जगण्यासाठी ₹50,000 आत्ताच्या घडीला मी समजा विचार केला 35व्या वर्षी मी आहे आणि माझ्यावर आत्ता कुठलंही लोन नाही, दुसऱ्या कुठल्या जबाबदारी नाही आहेत आणि आत्ता मला आरामात जगायला दर महिन्याला ₹50,000 लागतात. सॉरी, आरामात जगायला ₹50,000 लागतात. तर मी इथं ₹50,000 टाकले. आता इथं लिहिलेलं आहे, की एक्सपेक्टेड रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ड्युरिंग द वर्किंग इयर्स. जेव्हा तुम्ही 35 ते 50 वर्षापर्यंत काम करणार आहात, तर तुम्हाला त्या गुंतवणुकीवरती किती टक्के रिटर्न मिळणं अपेक्षित आहे? इथं आपण म्हटलं, की 14% रिटर्न मिळणं अपेक्षित आहे. इथं मार्केटशी आपण कंपेअर केलं, इंडेक्सचे रिटर्न बघितलं, तर लाँग रनमध्ये साधारण 12 ते 14% मार्केट रिटर्न देत असेल, तर आपण इथं 14% टू बी ऑप्टिमिस्टिक आपण 14% रिटर्न इथं आपण आकडा टाकलेला आहे. एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न ड्युरिंग द रिटायर्ड लाईफ. म्हणजे तुम्ही 50 ते 85 आर्थिक स्वातंत्र्य मिळालं 50व्या वर्षी आणि त्याच्यानंतर 50 ते 85 वर्षापर्यंत तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवरती किती रेट ऑफ रिटर्न मिळणं अपेक्षित आहे. आता इथे आपण बघितलं, की इथे देखील परत तुमच्या स्वतःच्या रिस्क प्रोफाइलिंगवरती अवलंबून आहे, की जेव्हा तुम्हाला 50व्या वर्षी रक्कम जी तुमच्या हातात येते, ती जी पूर्ण रक्कम आहे, ती पूर्ण रक्कम तुम्ही कुठे परत इन्व्हेस्ट करणार आहात त्यातून परतावा घेण्यासाठी. म्हणजे माझ्याकडे ₹1,00,000 50व्या वर्षी आले. ते मी बँकेत ठेवले तर मला वर्षाला ₹6,000 मिळेल. पण मला असं वाटतं, की रिटायरमेंट मी घेतलेली असेल, तर त्यानंतर शेअर मार्केटमध्ये जो उतार-चढाव येतो, त्याला मी परत रिस्क घ्यायला तयार आहे का? ज्यांची तयारी असेल, ते त्यातला काही पोर्शन 20 वर्षांचं, कारण आपण पुढं 30-35 वर्ष परत देणार असू, तर 30-35 वर्ष रिटायरमेंटच्या इयर्समध्ये जर आपण देणार असू, तर त्यातला काही पोर्शनचा वापर गुंतवणुकीसाठी शेअर मार्केटचा विचार, त्यातला काही पोर्शनचा गुंतवणूक करताना शेअर मार्केटचा देखील विचार करता येऊ शकतो, की ज्याला आपण 25-20 वर्ष एवढा मोठा काळ देतोय. पण इथं परत मी सांगेन, की ही तुमच्या इंडिव्हिज्युअल रिस्क कॅपॅसिटीवर अवलंबून आहे. आपण असा विचार करूया, की इथे फक्त 8% रिटर्नचा विचार केलाय. म्हणजे सगळे पैसे जे काही आधी धोका स्वीकारला, लक्षात घ्या. जेव्हा आपण वर्किंग करतोय तेव्हा धोका स्वीकारला. धोका स्वीकारून पैसे इन्व्हेस्ट केले. 14% जास्तीत जास्त परतावा मिळण्यासाठी इन्व्हेस्ट केले आणि नंतर मात्र सेफ ॲसेट क्लासमध्ये विचार केला. सेफ ॲसेट क्लासचा विचार करताना आपण 8%चा विचार केला. 6% विचार देखील तुम्ही करू शकता इन्फ्लेशनचा विचार करता. आपण इथे फक्त उदाहरण म्हणून बघतो आणि इथं कॅल्क्युलेटचं जर आपण बटन प्रेस केलं, तर आपल्याला लक्षात येईल, की तुम्हाला पर मंथ अमाउंट रिक्वायर्ड ड्युरिंग द रिटायर्ड लाईफ, म्हणजे तुम्हाला पर मंथ प्रत्येक महिन्याला तेव्हा ₹1,19,828 लागणार आहेत. कॉर्पस रिक्वायर्ड ॲट द रिटायरमेंट डे टू मेंटेन प्रेझेंट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ड्युरिंग द रिटायर्ड लाईफ. तर तुम्हाला जो कॉर्पस रिक्वायर्ड आहे, तो 1 दशलक्ष, 1000 दशलक्ष, 3,68,15,461 तुमच्याकडं तेव्हा कॉर्पस असला पाहिजे. तर तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य उपभोगत जगू शकता आणि तेवढा कॉर्पस होण्यासाठी तुम्हाला जी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे दरमहा, ती ₹60,773 करावी लागेल. मी एकदा पुन्हा कॅल्क्युलेशनचा पार्ट वर दाखवतो. हा कॅल्क्युलेटर इझिली जे सगळे आपले पार्टिसिपंट आहेत आजचे, ते NISM नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केटची जी फायनान्शियल कॅल्क्युलेटर आहे, रिटायरमेंट कॅल्क्युलेटर आहे. इथे तुम्हाला हे आकडे पुट करता येतात. त्यात तुम्ही इन्सर्ट करू शकता, त्यात ते आकडे भरू शकता. तुमचं आता प्रेझेंट एज 35 आहे, रिटायरमेंट एज 50 आहे. लाईफ एक्सपेक्टन्सी 85 वर्षापर्यंत तुम्ही जगण्याचा विचार करताय. 85 वर्षापर्यंत जगू शकता. माझा दृष्टिकोन असा आहे, की सगळ्यांनीच अनेक वर्ष जगावं. पण इथं आपण एक ॲव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सीतून 85 विचार केलाय आणि 6% हा महागाईचा दर आपण यात टाकलेला आहे. तुमचा सध्याचा खर्च 50,000, तुम्ही असा विचार केला, की हा खर्च मला खाण्यापिण्याचा खर्च, जो काही तुमचा खर्च आहे, तो तेव्हाही लागणार आहे. यात तुमचे तेव्हा ॲडिशनल काही खर्च पण येऊ शकतात. तर 50,000 हा विचार केला तर आजच्या 50,000ची व्हॅल्यू तिथं 1,19,828 असेल. म्हणजे आजचे 50,000 तुम्ही रिटायरमेंटच्या वेळी विचार केला तर महिन्याला तेव्हा तुम्हाला ₹1,19,828 लागतील. त्यासाठी तुम्हाला, जर तुम्ही 8%चा रिटर्न अपेक्षित करत असाल, जिथं कुठं तुम्ही इन्व्हेस्ट करणार असाल आणि त्यातून तुम्ही जर 1,19,828 मिळणार असा विचार करत असाल, तर तुमच्याकडे जवळपास ₹3,68,15,461 लागतील आणि एवढे होण्यासाठी तुम्हाला 60,773 इन्व्हेस्टमेंट रिक्वायर्ड पर मंथ टू अचीव्ह रिटायरमेंट कॉर्पस. म्हणजे लक्षात घ्या,
की रिटायरमेंट प्लॅनिंग करताना तुम्हाला आत्ता हे लक्षात आलेलं असेल की हे आकडे बघितल्यानंतर आकडा समोर असावा लागतो. आपल्या समोर गोल असावं लागतं. किती रुपये मी आज इन्व्हेस्ट केले तर आर्थिक स्वातंत्र्याकडे मी वाटचाल करू शकतो. आता इथे अ, असं लक्षात आलं, जे मी सांगतो ते टप्पे नीट समजून घ्या, की हा आकडा खूप जास्त वाटतोय ₹60,773 हा आकडा माझ्या दृष्टीने मला समजा खूप जास्त वाटतोय, असं जर वाटत असेल, तर या ठिकाणी काय करायला हवं? नीट समजून घ्या ज्या स्टेप्स सांगतोय ते. ज्यांना असं वाटतंय, की हे खूप महिन्याला जास्ती होतीये रक्कम, तर मग इथं आपल्याला संदेश द्यायचा प्रयत्न करतोय कॅल्क्युलेटर, की रिटायरमेंट एज तुम्ही आर्थिक स्वातंत्र्याचा जो 50व्या वर्षीत विचार केलाय, तो 55व्या जर तुम्ही विचार केलात, 55व्या वर्षी मी रिटायर होण्याचा विचार करतो, तर ही रक्कम कमी होती. म्हणजे हा कॅल्क्युलेटर तुम्हाला गाईड करायचा प्रयत्न करतोय, की तुम्हाला तुमची इन्कम माहीत असणार आहे. तुम्हाला तुमचं एक्सपेन्सेस माहीत असणार आहे. तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन करू शकता. जर तुमची जी रक्कम आहे, तुम्ही जी मगाशी आपण जी रक्कम काढली 50व्या वर्षी जर तुम्हाला लवकर तुम्हाला फायनान्शियल इंडिपेंडन्स पाहिजे, तर ही रक्कम 60,000च्या घरात जातीये. जर आपल्या फायनान्शियल कॅल्क्युलेशनमध्ये आत्ता मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये सेव्हिंग करताना ही रक्कम नसेल या कोष्टकात, तर आपल्याला थोडक्यात कॅल्क्युलेटर सांगतो, की तुम्ही 55व्या वर्षी जर विचार केलात रिटायर व्हायचा, तर तुम्हाला 33,000 इन्व्हेस्ट करावे लागतील पर मंथ. म्हणजे तुम्हाला थोडा वेळ जास्त काम करावं लागेल, तर तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकता. किंवा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट जी करायची आहे, ती जास्त करण्याचा विचार केला पाहिजे. जसं मी मगाशी म्हटलं, की तुमच्या पॅशनला तुम्ही फॉलो करत असाल, तुम्ही काम करताना तुमच्या नोकरीत असेल, त्याचबरोबर बिझनेसमध्ये असेल, तुमची नोकरीमध्ये तुमची प्रगती कशी होऊ शकेल याचा विचार करा. नोकरीमध्ये प्रगती केली, तुमचा पगार वाढेल. पगार वाढला तर जास्तीत जास्त पैसे इन्व्हेस्ट करू शकाल आणि आज जे आपल्याला तिथे 55व्या वर्षापर्यंत काम करायला लागेल, 50व्या वर्षापर्यंत काम करायला लागेल, हे कॅल्क्युलेशन्स बदलून मागेही येऊ शकतात. त्याचप्रमाणे बिझनेसमध्ये अशा कोणत्या वाटा शोधू, की ज्यानं माझी इन्कम वाढेल, हे तुम्हाला कॅल्क्युलेटर विचार करण्यास भाग पाडेल, की आपल्याला अर्ली रिटायरमेंट, आर्थिक स्वातंत्र्याकडे आपल्याला वाटचाल करायची असेल, तर आपल्याला बिझनेसचे सोर्सेस ऑफ इन्कम वाढवले पाहिजेत. सोर्सेस ऑफ इन्कम वाढले, तर तुम्ही जो आकडा तुम्हाला हवा आहे, तो 55च काय 50-45च्या वयापर्यंत देखील अटेंड करू शकता. पण आकडे समोर असताना प्रॅक्टिकल विचार करणं आपल्याला आकडे समोर असताना आपल्याला प्रॅक्टिकल विचार करायला आपण शिकतो. प्रॅक्टिकल विचार करण्याच्या दृष्टीने आपण स्टेप्स टाकतो. हे आकडे पाहिल्यानंतर नियोजन करायला तुम्हाला गाईडलाईन मिळू शकतील. आता आणखी एक इम्पोर्टंट कॅल्क्युलेशन्स तुम्हाला दाखवतो, की तुम्ही दरमहा इन्व्हेस्ट करताय, तिथे एक छोटासा बदल तुम्हाला खूप मोठं गेन मिळवून देऊ शकतो. याला आपण म्हणतो स्टेप अप सिप. म्हणजे तुम्ही दर महिन्याला समजा मंथली इन्व्हेस्टमेंट स्टेप अप सिप कॅल्क्युलेटर म्हणजे काय? तर दर महिन्याला आपण ठरवलं, की मी दर महिन्याला फायनान्शियल इंडिपेंडन्ससाठी ₹25,000 इन्व्हेस्ट करणार. पण नुसते ₹25,000 मी इन्व्हेस्ट केले असते, तर मिळणारे रिटर्न पहा, इथे मी कॅल्क्युलेटर दाखवतो. सिप कॅल्क्युलेटर म्हटलंय. मी मंथली इन्व्हेस्टमेंट 25,000 करतो आहे. 20 वर्षाचा पिरियड देतोय. रेट ऑफ इंटरेस्ट मी 14% इंडिया ग्रोथ स्टोरीमध्ये मी समजा इन्व्हेस्ट करतोय. अपेक्षा करतोय, की मला 14% रिटर्न मिळतील. मी धोका स्वीकारून इथं इन्व्हेस्टमेंट करतो आहे. आणि इथे इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर 14% रिटर्ननी ₹25,000 बघितले, तर आपल्याला इथं लक्षात येईल 3,25,00,000 ₹3,25,29,000 होतात. 3,25,29,000 एक दशक, हजार, 10,000 लक्ष 3,25,00,000 होतात. आता इथे आपण स्टेप अप सिप कॅल्क्युलेटरचा विचार केला. मी दर महिन्याला ₹25,000 इन्व्हेस्ट करणार आहे. पण इथे एक फार महत्त्वाचा बदल करणार आहे. यशाकडे जाताना मी आणखी एक स्टेप घेणार आहे. ती म्हणजे दर वर्षाला मी 10% माझी सिप वाढवणार आहे. म्हणजे 25,000 करत होतो त्याच्याऐवजी दर महिन्याला त्याच्यामध्ये मी 10% वाढवणार. 2,500 मी दर महिन्याला 25,000 प्लस इन्व्हेस्ट करणार असं केलं. आणि जर मी 14% रिटर्न सेम पकडले, पिरियड 10-20 वर्षाचा त्याला दिला, तर टोटल व्हॅल्यूमध्ये मिळणारा फरक बघा, ₹6,20,00,000. म्हणजे आपण इथे जर बघितलं, मी स्टेप अप केलं नसतं, म्हणजे केवळ 10% ॲडिशन नाही केली, 25,000 एक सेमच रक्कम ठेवली 20 वर्ष, तर मला 14व्या वर्षी देखील उत्तम रिटर्न मिळतायत 3,25,00,000चे. पण मी मेहनत केली, मी ग्रोथ केली, मी मेहनत केली आणि मेहनतीनं मी 10% वाढ मिळवली. मग ही 10% वाढ तुम्हाला नोकरीत, तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही मेहनतीनं मिळवलीत आणि मेहनतीनं 10% वाढ मिळवून
ती 10% वाढ तुम्ही तुमच्या बचतीमध्ये त्याचं रूपांतर केलं आणि दर वर्षाला तुम्ही 10% रक्कम तुमच्या बचतीमध्ये वाढवलीत, तर ही रक्कम खूप मोठ्या प्रमाणात वाढते आणि तुम्हाला जे अर्ली रिटायरमेंटचा जो विचार करता किंवा आर्थिक स्वातंत्र्याकडे तुम्ही वेळेच्या आधी पोहोचू शकता. तर अशा पद्धतीनं हे जे 2 कॅल्क्युलेटर्स आहेत, असे जे अनेक कॅल्क्युलेटर्स जी आमची कंपनीची वेबसाईट आहे आर्यमनी. मी आमची कंपनीचीच काय, तुम्ही अनेक ज्या इम्पोर्टंट वेबसाईट्स आहेत त्या NISMच्या बरोबर पण तुम्हाला मिळतात. NISMच्या वेबसाईटवर पण मिळतात. त्याचाही तुम्ही वापर करू शकता. सिप कॅल्क्युलेशनचा वापर करू शकता. त्याचबरोबर आज जो तुमचा खर्च समजा ₹1000 चा असेल, जर 6% तो वाढणार असेल आणि 15 वर्षामध्ये तो कितीचा असेल, याला प्रेझेंट व्हॅल्यू, फ्युचर व्हॅल्यू कॅल्क्युलेटर म्हणतात. तर इथं तुम्हाला त्याचं उत्तर मिळतं. माझे ₹100 200 झालेले असतील 5 वर्षामध्ये, तर मला किती टक्क्यांना परतावा मिळाला? तर 14% उत्तर आलं. तर असे विविध कॅल्क्युलेटर्सचा उपयोग तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीनं आपण आता कॅल्क्युलेशन्सचा पार्ट तुमच्याबरोबर मी शेअर केला. आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल करताना ज्या पद्धतीने मी म्हटलं होतं, की त्यासाठी जे आपण पैशाचं झाड लावतोय, ती झाड लावण्याची उत्तम वेळ अगदी आत्ताही असू शकते. त्यासाठी तुमच्या फायनान्शियल प्लॅनर बरोबर तुम्हाला प्लॅनिंग करण्याची अत्यंत गरज आहे. तर हे प्लॅनिंग करताना आणखी 3 स्टेप्स तुम्हाला सांगणं खूप आवश्यक आहे. ते म्हणजे लाईफ इन्शुरन्स. होतं काय, की बऱ्याच वेळेला लाईफ इन्शुरन्सचा विषय निघाला, तर अनेक लोकं एजंटला फायदा होतो हे समजून पळवू शकतात. पण आपण हे समजून घेऊया, की लाईफ इन्शुरन्स खूप महत्त्वाचा आहे. आपण आर्थिक नियोजन करताना, आर्थिक स्वातंत्र्याचा विचार करताना सगळ्यात पहिली स्टेप असते लाईफ इन्शुरन्स. तुमची जी ॲन्युअल इन्कम आहे, थंब रूल तुम्हाला सांगतोय. तुमचा फायनान्शियल कन्सल्टंट बरोबर तुम्ही प्लॅनिंग करताना एक्झॅक्ट रक्कम तुम्हाला मिळू शकेल. पण थंब रूल सांगतोय तुमची जी ॲन्युअल इन्कम आहे, त्याच्या 10 पट तरी किमान तुमच्याकडे लाईफ इन्शुरन्स असला पाहिजे. प्युअर लाईफ इन्शुरन्स मी रिकमेंड करेन. प्युअर लाईफ इन्शुरन्स, की जिथं आपण गेलो तर पैसे. लाईफ इन्शुरन्स तुम्ही घेतल्यानंतर सेकंड स्टेप आहे हेल्थ इन्शुरन्स. हेल्थ इज वेल्थ. आपण जान है तो जहान है. जर हेल्थ इन्शुरन्स आपण घ्यायचा ठरवलं, तर हेल्थ इन्शुरन्स मी एक थंब रूल सांगतोय कितीचा असला पाहिजे. तर मिनिमम तुमच्याकडे 3 ते 5 लाखाचा हेल्थ इन्शुरन्स असला पाहिजे. त्याच्यावर तुम्ही सुपर टॉपअप साधारण 15 लाखाचा घ्या. फॅमिली फ्लोटर प्लॅन तुमच्याकडे घेण्याचा तुम्ही विचार करा. तुमची फॅमिली पूर्ण कव्हर करण्याचा विचार करा. अर्ली यू स्टार्ट, बेटर इट विल बी. तुम्ही जितकं लवकर घ्याल तितकं छान आहे. पहिला लाईफ इन्शुरन्स मी सांगितलं, त्यानंतर हेल्थ इन्शुरन्स सांगितला. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी अनेक वर्ष सेमिनार घेतोय आणि अनेक वर्ष सेमिनारमध्ये मी लोकांना सांगायचो, की तुमच्याकडे कॉन्टिंजन्सी फंड पण असला पाहिजे. कॉन्टिंजन्सी फंड म्हणजे 6 महिने पर्याप्त रक्कम तुमच्याकडे असली पाहिजे. जर तुम्हाला जॉब बदलण्याची वेळ आली किंवा तुम्हाला व्यवसायामध्ये अडचण आली, तर 6 महिने पर्याप्त तुमच्याकडे रक्कम असली पाहिजे. कॉन्टिंजन्सी फंड असण्याचं महत्त्व हे कोरोना आधी अनेकांना समजून येत नव्हतं, पण कोरोनात लक्षात आलं, की अशी वेळ कधीही येऊ शकते. त्याच्यामुळे 6 महिने आपल्याला जो खर्चासाठी रक्कम लागते किंवा बिझनेसमनला बिझनेस करताना जी रक्कम लागते, ती सेपरेट साठवलेली असली पाहिजे. तिथं रिटर्नचा विचार न करता ती सेफ राहण्यासाठी, आपली लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठीचा विचार करणं, त्याला प्राधान्य देणं आवश्यक आहे. म्हणजे पहिलं लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, कॉन्टिंजन्सी फंड. यानंतर लक्षात घ्या, गोल प्लॅनिंग करताना तुम्हाला टप्पे ठरवता आले पाहिजेत तुमच्या कन्सल्टंट बरोबर. शॉर्ट टर्म गोल्स काय आहेत, मीडियम टर्म गोल्स काय आहेत, लाँग टर्म गोल्स काय आहेत. तर आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल करण्याची जो आपला प्रवास आहे, तो आपण उत्तमरित्या करू शकतो. बऱ्याच वेळा लोकं म्हणतात, की घर घेणं, बंगला घेणं, गाडी घेणं हे आमचं गोल आहे. हे काही गोल नाही आहे, हे फक्त स्वप्न आहे. स्वप्न गोल तेव्हाच बनतं, गाडी घ्यायचं स्वप्न उत्तम आहे, पण बंगला घ्यायचं स्वप्न उत्तम आहे. आम्ही त्याला म्हणतो हे गोल कधी असतं? गाडी घ्यायची, कोणती गाडी घ्यायची, किती रुपयाची घ्यायची, किती वेळेत घ्यायची. समजा 12 लाखाची गाडी घ्यायची 5 वर्षामध्ये, हे गोल झालं. घर घ्यायचं, 2 कोटीचं घर घ्यायचं 5 वर्षामध्ये, 7 वर्षामध्ये, हे गोल झालं. तर हे जे फायनान्शियल गोल आहे, ते अचीव्ह करण्यासाठी आपल्याकडे रक्कम किती आहे? सेम गोल प्लॅनिंग तुम्ही करू शकता, की तेवढी रक्कम आपल्याकडे होण्यासाठी आपण किती आज इन्व्हेस्ट केले तर होऊ शकतात. पण इथे मी जो मुद्दा सांगतोय तो समजून घ्या. जे शॉर्ट टर्म तुमचे गोल आहेत, मग जे तुमचे शॉर्ट टर्मचे गोल आहेत, म्हणजे येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये प्रत्येकाचे खर्च ते वेगळे असू शकतात. 3 ते 5 वर्षामध्ये जे तुम्हाला खर्च येणार आहेत, शक्यतो अशा खर्चांसाठी मार्केटचा विचार करू नये. शॉर्ट टर्म, मीडियम टर्म, 3 ते 5 वर्षाचा विचार करताना मार्केटमध्ये चढ-उतार खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. तर अशा वेळेला 5 वर्षाच्या आतले सगळे तुमच्या गोल्स जे आहेत, त्याला शक्यतो मार्केटचा विचार करू नका. त्याच्या पुढचे जे गोल आहेत, ते गोल सेट करताना, फायनान्शियल गोल सेट करताना व्हॅल्यू आणि टाईमचा विचार करून त्याला जी रक्कम आहे ती बॅक प्लॅन करा. आज किती इन्व्हेस्ट केलं तर तिथं मी पोहोचू शकतो आणि त्या पद्धतीनं लाँग टर्मच्या दृष्टीने इन्व्हेस्ट करून तुमचे गोल साध्य करू शकता. म्हणजे फायनान्शियल इंडिपेंडन्स, आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल करताना सगळे टप्पे आपल्या कन्सल्टंट बरोबर डिस्कस करून कागदावरती आणणे आणि त्याला त्या दृष्टीनं
इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगमध्ये रूपांतरित करणे आणि इन्व्हेस्टमेंटची सुरुवात करणे. असं म्हणतात सुरुवात करताना आपण खूप ग्रेट असण्याची आवश्यकता नाहीये. पण आपण वेळेत सुरुवात केली तर आपण नंतर ग्रेट होऊ शकतो. पण त्याआधी सुरुवात करणं आवश्यक आहे आणि सुरुवात करण्यासाठी आधी सुरुवात करूया. तर आजच्या या वेबिनारमध्ये आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल करण्यासाठी कोणते टप्पे आपण प्लॅनिंग करायचेत ह्याच्याबद्दल आपण इन शॉर्ट डिस्कस केलं. तुमचे जे फायनान्शियल कन्सल्टंट आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही भेटून अवश्य हे फायनान्शियल प्लॅनिंग करा आणि आर्थिक स्वातंत्र्याकडे यशस्वीरित्या वाटचाल करा. आता आपण क्वेश्चन ॲन्सर्सकडे वळू शकतो. तर या वेबिनारला शांत चित्तानं सगळ्यांनी ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. इथे एक क्वेश्चन आहे, सर शेअर मार्केटमध्ये इयरली किती पर्सेंटेज रिटर्न घेऊ शकतो स्विंग ट्रेडिंगमध्ये? आणि यू कॅन सॉरी तुमच्याशी बोलायचं असेल तर सकाळच्या माध्यमातून आज आपल्याला एक सुवर्ण संधी मिळालेली आहे. तर ज्यांना माझ्याशी बोलायचं असेल, संपर्क साधायचा असेल किंवा अन्य कुठल्याही फायनान्शियल कन्सल्टंटशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल, तर या सकाळच्या माध्यमातून आयोजित केलेल्या सेमिनारसाठी मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेन, की सकाळ मनीची जी टीम आहे त्यांच्याकडून तुम्ही माझ्या कंपनीचे डिटेल्स घेऊ शकता. आता स्विंग ट्रेडिंगबद्दल इथं लिहिलं आहे, मार्केटमध्ये इयरली किती रिटर्न मिळू शकतील? लक्षात घ्या, की ट्रेडिंगचा मार्ग विचार करण्याआधी ज्या मगाचच्या आपल्या फायनान्शियल स्टेप्स करणं खूप आवश्यक आहेत. लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स अँड कॉन्टिन्जन्सी फंड. पर्याप्त रक्कम तुमच्या गोल सेटिंगसाठी झाल्यानंतर लाँग टर्म इन्व्हेस्टिंगची मग तुम्ही ट्रेडिंगचा विचार करू शकता. ट्रेडिंगचे रिटर्न हे कंप्लीटली तुमच्या रिस्क प्रोफाइलिंगच्या दृष्टीनं प्लॅन करणं आवश्यक असतं. शॉर्ट टर्म, मीडियम टर्ममध्ये जे ट्रेडिंग केलं आणि लाँग टर्मच्या इन्व्हेस्टमेंटचे जे रिटर्नचे विचार केले, तर त्याच्यामध्ये खूप व्हॅरिएशन्स असतात. म्हणजे राकेश झुनझुनवालांचं जर तुम्ही उदाहरण बघितलं, तर त्यांचा मी पूर्वी जेव्हा ह्याच्यावरती क्लासेस घ्यायचो, त्याच्यामध्ये व्हिडिओही दाखवायचो, की त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये जेव्हा ते ट्रेडिंगच्या दृष्टीने बोलायचे, तेव्हा त्यांच्या लाईफमध्ये अशीही काही वर्ष आलेली आहेत, ज्यातून राकेश झुनझुनवालांचं हे वक्तव्य तुम्हाला आजही YouTubeवरती पाहायला मिळेल, की त्यांच्या लाईफमध्ये अशीही काही वेळ आलेल्या आहेत, की ज्यामध्ये त्यांना ट्रेडिंग करून 4-4, 5-5 वर्ष उत्पन्न आलेलं नाहीये. मार्केटमध्ये लक्षात घ्या, ट्रेडिंग करण्यासाठी एक योग्य वेळ असावी लागते. मार्केट ट्रेंडिंग असेल आणि त्या ट्रेंडिंगमध्ये तुमचे चॉईसेस राईट असतील, तर तुम्हाला उत्तम रिटर्न मिळतील. अगदी तुम्हाला त्या वर्षाला 23, 24, 25% रिटर्न मिळतील. पण अशाही मध्येच वर्ष येतील, की ज्या ट्रेडिंगमध्ये रिटर्न नाही आहेत. ऑन एन एव्हरेज त्याच्यामुळे ते रिटर्न कमी होऊ शकतात. जर ट्रेडिंग करताना आता फ्युचर ऑप्शनचे काही लोकं विचार करत असतील, तर मी सांगेन, की फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग ह्याच्याबद्दल सध्या सेबी आणि आपल्या सरकारमार्फत जे सर्व्हेज आलेले आहेत त्याच्याबद्दलचे त्याच्यामुळे एस-टी-टीमध्ये पण वाढ करण्यात आलेली आहे. तर जे आपण सेबी या बॉडीकडून जो अभ्यास रिलीज झाला होता त्याच्यानुसार मी सांगेन, की फ्युचर ऑप्शन ट्रेडिंगचा अनेक वेळेला लोकं विचार करतात. पण फ्युचर ऑप्शन ट्रेडिंगचा बिलकुल विचार करून आपण आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल करण्यासाठी सेमिनार घेतलाय, गुलामगिरीकडे नाही. फ्युचर ऑप्शन करत राहिलात तर आपलं कुठलंही फ्युचर राहणार नाही. आपल्यासमोर कुठलाही ऑप्शन शिल्लक राहणार नाहीये. जर फ्युचर ऑप्शन करून खूप पैसे मिळत असतील तर अंबानी, अडाणी या अशा अनेक लोकांना असं आपल्याकडेच कामाला ठेवलं असतं, फ्युचर ऑप्शन करा आणि पैसे मिळवा. तर आपल्याला फ्युचर ऑप्शन या ट्रेडिंगचा विचार करायचा नाही. शॉर्ट टर्म, मीडियमचा विचार करत असाल तर पर्याप्त पैसे लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करून, गोल प्लॅनिंग करून झाल्यानंतर जर शिल्लक असतील, तर तुम्ही त्याचा विचार करू शकता. डिटेल्ससाठी तुम्ही डेफिनेटली तुमच्या फायनान्शियल एज्युकेटरला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद शुभम रासकर यांचं. थँक्स फॉर नाईस सेशन. हाऊ कॅन होम मेकर बी इकॉनॉमिकली इंडिपेंडंट? फॉर द गाईडलाईन्स फॉर होम मेकर्स और हाऊसवाईफ्स. लक्षात घ्या, की ज्या आता घरी आहेत तर हाऊसवाईफ्स आहेत. तुम्ही देखील गुंतवणुकीचा विचार करू शकता. गुंतवणूक करताना लाँग टर्मची मी या या सेमिनारमध्ये किंवा वेबिनारमध्ये ज्या पद्धतीने सांगितलं, लाँग टर्मच्या इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने विचार करा. मार्केटमध्ये घर बसल्या मार्केटमधून दरमहा पैसे कसे मिळतील, या कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. आज आपण अनेक वेळा सकाळच्या माध्यमातून पण आपल्याला बातम्या वाचायला मिळतात, की खूप लोकांनी फसवणूक केली आणि पैसे गेले. कुणीतरी आपल्याला पोस्ट डेटेड चेक देतंय, दरमहा रिटर्न देण्याची गॅरंटी देतंय. मागच्या अनेक वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष दिलेले अशा अनेक आपल्याला येऊन लोकं सांगतायत. ते तुमच्या दारात आले तर दुसऱ्या दाराने त्यांना बाहेर पाठवून द्या. अशा लोकांना अजिबात समोर उभं करून घेऊ नका. लक्षात घ्या, अशा पद्धतीनं मंथली रिटर्न मिळत असतील, तर बँकांनी त्यांचे व्यवसाय आता जे आहेत ते केले नसते. आपल्याला गुंतवणूक करण्याचा विचार करा, लाँग टर्मच्या दृष्टीने विचार करा. आज जर आपण घरी थांबून जर आपण इन्व्हेस्ट करणार असू, तर काही रक्कम तुम्ही डेफिनेटली मी मगाशी म्हटल्याप्रमाणे लाँग टर्मसाठी जर इंडिया ग्रोथ स्टोरी ओळखून इन्व्हेस्ट केलेत, तर रिटर्न मिळू शकतात.
So I think we have another question from Rahul. How to Okay. save money for men and women in rural areas? मेन अँड वुमन लक्षात घ्या की हे डिस्क्रिमिनेशनचा जर आपण विचार केला तर माझ्यासाठी हा डिस्क्रिमिनेशनचा असा विचार आपण करण्याची आवश्यकता नाही आहे. जर बोथ वर्किंग असतील तर आज इक्वली आपण प्रगती करू शकतो. रुरल एरियामधून देखील प्रगती करू शकतो. आज इंटरनेटच्या मार्फत अनेक ॲव्हेन्यूज ओपन झालेले आहेत. इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी असं नाही की आपल्याला शहरात येऊन किंवा आपण मोठ्या मेट्रोजमध्ये येऊनच आपण इन्व्हेस्ट केले तर मार्केटमध्ये रिटर्न मिळतील, असं बिलकुल नाही आहे. आपण अगदी लांब राहून सुद्धा मार्केटमध्ये ऑनलाईन इन्व्हेस्ट करू शकतो. त्याचबरोबर सेफ ॲसेट क्लासमध्ये सुद्धा ऑनलाईन म्हणून उपयोग करू शकतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की उलटा प्रायव्हेट बँकिंगचा आता विचार केला, त्यातली HDFC बँकसारखी बँक आहे. ती बँक त्यांच्या अनेक शाखा रुरल एरियात वाढवत आहेत. कारण आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचायचं आहे. तर रुरल एरियात असताना सुद्धा तुमची इन्कम, जे तुमचा व्यवसाय आहे, जी तुमची नोकरी आहे, त्यातून उत्पन्न वाढवण्याचा विचार करा आणि ती रक्कम इंडिया ग्रोथ स्टोरीमध्ये काही पार्ट मगाशी जसं अमितने इन्व्हेस्ट करते गोल्ड, काही पार्ट डिबेंचर, अगदी ऑनलाईन देखील करू शकता. म्हणजे मी अजून एक गोष्ट सांगेन की वॉरन बफेट जो जगातले सगळ्यात श्रीमंत गुंतवणूक गुरु आहेत, ते कुठल्याही अमेरिकेतल्या फार मोठ्या शहरात न राहता एका खेड्यातच राहतात. सर जी LICच्या इंडेक्स प्लॅनमध्ये मी गुंतवणूक करत आहे. 20 वर्षाची की 18% रिटर्न देणार आहे. मंथली गुंतवणूक 250 आहे. खूप चांगला क्वेश्चन आहे इथे. जर मार्केटमध्ये म्युच्युअल फंडाचा विचार करत असाल तर मोस्टली मी खूप वेळा तुम्ही माझ्या व्हिडिओजमार्फत ऐकलं असेल की इंडेक्स फंड इज द बेस्ट चॉईस. वॉरन बफेट म्हणतात की इंडेक्स फंडामध्ये तुम्ही सिस्टमॅटिकली दर महिन्याला इन्व्हेस्ट केलेत तर तुम्हाला चांगले रिटर्न मिळू शकतात. जर इंडियाचा अभ्यास केला तर आत्ता असं लक्षात येईल, लार्ज कॅपशी जर कंपेअर केलं तर आज 100 पैकी 70 म्युच्युअल फंड ऑन एन ॲव्हरेज हे इंडेक्सला बीट करू शकत नाहीत. तर आपण इन्व्हेस्ट केले इंडेक्स फंडामध्ये. निफ्टी 50 इंडेक्स फंड आहे, निफ्टी नेक्स्ट 50 एक इंडेक्स फंड आहे. हे 2 फंडामध्ये जर आपण दर महिन्याला इन्व्हेस्ट केले तर लाँग रनमध्ये आपल्याला चांगल्या परताव्याची आपण अपेक्षा करू शकतो. 12-14% कुठे गॅरंटी वॉरंटी नाही आहे. हा धोका स्वीकारून आपण इन्व्हेस्ट करू शकतो. फंडामेंटल कोर्स, येस, शुअर. चांगल्या कंपन्यांमध्ये इथं फंडामेंटल कोर्सबद्दल आहे. मी सगळ्यांना सांगेन की फंडामेंटल चांगल्या कंपन्यांचा तुम्ही विचार करा, ज्या कंपन्या 15% पेक्षा जास्त धंद्यातून रिटर्न मिळवत आहेत, पुन्हा धंद्यामध्ये जास्तीत जास्त पैसे रिइन्व्हेस्ट करतायत. तर ह्या कंपन्यांमध्ये जर आपण लाँग टर्मसाठी इन्व्हेस्ट केले, डायरेक्ट इन्व्हेस्ट केले, तर आपल्याला 16, 18, 20% रिटर्न सुद्धा वार्षिक परतावा देऊ शकलेले आहेत. पण इथे डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा धोका ओळखून तुम्ही अशा चांगल्या कंपन्यांची निवड देखील करू शकता. वेळोवेळी आपल्या सकाळच्या माध्यमातून मी गुंतवणूकदारांना याबद्दल दर सोमवारी एज्युकेट करायचा प्रयत्न करत असतो. यासाठी कुठल्याही फायनान्शियल कन्सल्टंटला फार पैसे मोजण्याच्या ऐवजी तुम्ही स्वतः अभ्यास त्या कंपन्यांचा केलात आणि त्या पद्धतीने इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला रिटर्न तिथेही मिळू शकतील. धन्यवाद, राहुल सर. शिवाजी सर, थँक यू. आणि काही तुमचे क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकता. आर्थिक स्वातंत्र्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी सगळ्यात म्हटल्याप्रमाणे मी सुरुवात करणं खूप आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला सुरुवात केली पाहिजे. ज्या लिंक्स आहेत इझिली अवेलेबल आहेत, त्याचा डेफिनेटली वापर करा. स्टेप अप सिपचा देखील विचार करा. दरमहा गुंतवणूक करा. दरमहा गुंतवणूक केल्यानंतर टायमिंगपेक्षा टाइम दिला तर मार्केटमध्ये आपल्याला उत्तम रिटर्न मिळू शकतात. म्युच्युअल फंडसाठी तुमचा कोर्स आहे का? म्युच्युअल फंडसाठी कोर्सची टू बी ऑनेस्ट माझ्या दृष्टीने काही गरज नाही आहे. म्युच्युअल फंडसाठी माझ्याकडे तुम्ही YouTube चॅनल आहे माझा आर्या मनी. त्याला सबस्क्राईब करू शकता. त्याच्यामध्ये 2, 3 ते 4 म्युच्युअल फंडावरती मी व्हिडिओ केलेले आहेत. त्याच्यामध्ये सफिशियंट माहिती आहे. आर्या मनी ॲप देखील आहे. ते पण तुम्ही डाउनलोड करू शकता फ्री ऑफ कॉस्ट. त्याच्यामध्ये याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ मिळतील. ज्याच्यामध्ये मी इंडेक्स फंड रिकमेंड केलेत. निफ्टी 50 इंडेक्स फंड, निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंड. लक्षात घ्या इंडेक्स फंड रिकमेंड करण्यामागचं काम म्हणजे कारण काय आहे? आणि ते सोडून तुमची रिस्क प्रोफाइलिंग आणि तुमच्या फायनान्शियल कन्सल्टंटशी डिस्कस करून तुम्ही दुसऱ्या फंडाचा विचार करू शकता. हा फक्त माझा वैयक्तिक विचार आहे. इंडेक्स फंडाचं काय होतं असं की ₹100 तुम्ही जेव्हा म्युच्युअल फंडात गुंतवता तेव्हा ₹100 तुमचा जो खर्च त्यांच्याकडनं घेतला जातो इन्व्हेस्टमेंट करण्यासाठीचा, ते फक्त 10 पैशाच्या आसपास असतो. म्हणजे तुमचे जवळजवळ ₹99.90 इन्व्हेस्ट होतात. हेच इतर फंडामध्ये
जेव्हा आपण गुंतवतो तो खर्च जास्त असतो. म्हणजे आपण म्हणतो की ₹100 गुंतवले, तर ₹2 ते त्यांचे चार्जेस घेतात, ₹98 गुंतवतात. मग ₹98 जरी डबल झाले, तर इन ऑल तुम्ही ₹100 दुप्पट नाही झालेले, ₹98 दुप्पट झालेत. हा फरक लक्षात यायला थोडा वेळ लागतो आणि इंडेक्स फंडामध्ये मी म्हटल्याप्रमाणे, की जर 100 पैकी अगदी 50 फंडांपेक्षा जास्त इंडेक्स फंड रिटर्न देत असेल, म्हणजे 100 फंड बाजारात असतील, आजच्या घडीला 100 फंड बाजारात असतील, अगदी 50 फंडांपेक्षा जास्त इंडेक्स फंडनं रिटर्न दिले असतील, म्हणजे 50 फंड जर आजच्या घडीला 20 वर्षामध्ये इंडेक्सपेक्षा जास्त रिटर्न देऊ शकले नसतील, तर अगदी कॉमन इन्व्हेस्टरनं इंडेक्स फंडात गुंतवले तरी तो 50 दिग्गज म्युच्युअल फंडांना मागे टाकतोय. म्हणून वॉरन बफेट पण म्हणतात, इफ यू आर इन्व्हेस्टिंग इन अ इंडेक्स फंड, देन डम मनी सीजेस टू बी डम. तर इंडेक्स फंडाचा तुम्ही विचार करू शकता. त्याच्यासाठी कोर्सची गरज नाहीये. तुम्ही जे माझे YouTubeवरती व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड म्हणजे काय आहे, मी अगदी सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलेलं आहे. हा माझा विचार आहे. तुम्हाला आवश्यक असतील तर तुम्ही डेफिनेटली तुमच्या कन्सल्टंटकडून, त्यांच्याकडून देखील समजून घेऊ शकता. या वेबिनारचा व्हिडिओ मिळेल का? सकाळ मनी आणि त्यांची टीम ह्याच्याबद्दल डेफिनेटली ते विचार करतील आणि त्यासाठी त्यांना तुम्ही तो क्वेश्चन्स पोस्ट करण्यात आलेला आहे ऑलरेडी. ते बघताच आहेत. तर त्याचा विचार ते डेफिनेटली करतील. उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. धन्यवाद. सकाळवरती हा डेफिनेटली वेबिनार लवकरच अवेलेबल झालेला असेल. इन्व्हेस्टमेंट इन रिअल इस्टेट इज रिस्की. हा पण परत एक सब्जेक्टिव्ह विषय आहे. आपण जर अनेक वर्षांचा डेटाचा अभ्यास केला, तर डेटावरून आपल्याला असं लक्षात येतं, की ज्याला आजकाल आपण क्वांट अनालिसिस म्हणतो, की मार्केटचे रिटर्न हे रिअल एस्टेटपेक्षा जास्त मिळालेले दिसतात. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो लिक्विडिटी अँड ईज ऑफ इन्व्हेस्टमेंट. म्हणजे आपण जर आज मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असू, तर आपल्याला कधी घेता येतात, कधी विकता येतात. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करताना तुम्हाला बायर जेव्हा झालात, तर तुम्हाला सेलर जेव्हा झालात, तर तुम्हाला बायर शोधायला थोडा वेळ लागू शकतो. त्याचबरोबर इथं जी इन्व्हेस्टमेंटची अमाउंट आहे रिअल इस्टेटमध्ये करताना, ती तुमच्याकडे कॉर्पस सुरुवातीलाच बऱ्यापैकी मोठा लागतो. पण इथं कॉमन इन्व्हेस्टर अगदी ₹500 सुद्धा सुरुवात करू शकतो. त्याच्यामुळे इट डिपेंड्स. तुम्हाला खूपच चांगला रिअल इस्टेटमधला एखादा प्लॅन माहीत असेल, जिथे खूप ॲप्रिसिएशन होण्याची शक्यता आहे, हा सब्जेक्टिव्ह आहे, तर तिथे तुम्हाला तिथेही देखील रिटर्न मिळू शकतात. पण कंपॅरिझन केलं जर लिक्विडिटीचं आणि डेटाचं, तर डेटा असं सांगतो की इक्विटी मार्केटचे रिटर्न हे चांगले आहेत. पण डायव्हर्सिफिकेशन ऑफ ॲसेट क्लासेस आणि अपॉर्च्युनिटी ओळखून काही प्रमाणात तुम्ही रिअल इस्टेटचा विचार करू शकता. ज्यांचं कोणतंही स्वतःचं पहिलं घरच नसेल, तर मी त्यांना सजेस्ट करेन की तुम्ही पहिलं घरासाठी डेफिनेटली रिअल इस्टेटचा विचार करा. ही गुंतवणूक ही इमोशनल गुंतवणुकीच्या दृष्टीनं असेल, हा परताव्यासाठीचा नसेल. जर तुमचं ऑलरेडी घर झालेलं असेल स्वतःचं, तर मग इंडिया ग्रोथ स्टोरीचा तुम्ही प्रायमरीली विचार करू शकता. हा परत माझा एक वैयक्तिक मत आहे. कुठलाही डायरेक्ट सल्ला नाही. 37 इयर एज आहे. लाँग टर्ममध्ये पैसे टाकताना लाँग टर्ममध्ये पैसे टाकताना कसे डिवाइड करून टाकले पाहिजे. एक्झाम्पल म्युच्युअल फंड, गोल्ड, एफ-डी, रिअल इस्टेट. मगाशी जसं आपण अमितनं बघितलं, की अमितनं जो विचार केला होता, तो त्याच्या कन्सल्टंटशी भेटून त्याची रिक्वायरमेंट ओळखून केला होता. रिस्क प्रोफाइलिंग करून केला होता. आता एखाद्याचं वय 37 आहे, पण त्याची मेंटॅलिटी रिस्क घेण्याची, बरं त्याचबरोबर त्याचे गोल्स शॉर्ट टर्म, मीडियम टर्मचे हे खूप वेगळे असू शकतात. म्हणजे अर्लियर इन्व्हेस्टमेंट्स काय आहेत? अर्लियर इन्व्हेस्टमेंट्समधून तो आत्ता सध्याच्याला किती फंडिंग करू शकणार आहे, ह्याच्यावर ते अवलंबून असणार आहे. त्याच्यामुळे हा रेशो स्टँडर्ड असा रेशो आहे, की 50, 40, 30 असं काही नाहीये. हा तुम्हाला तुमच्या एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन केल्यानंतरच कळणार आहे. जसं आपण म्हणतो, की आपल्याला प्लॅनिंग करायला आपण कुठं आहे आणि आपल्याला कुठं जायचंय, हे आपल्या स्वतःच्या इंडिव्हिज्युअल अवस्थेवर अवलंबून असणार आहे. पण इथे कॉमन गाईडलाईन मी देईन, की जे तुमचे गोल्स 5 वर्षापेक्षा जास्त काळानंतर असणार आहेत आणि जिथे तुम्ही वेळ देऊ शकणार आहात, तिथं रिस्क घेऊन तुम्ही म्युच्युअल फंडाचा किंवा डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा शेअर मार्केटमध्ये विचार अवश्य करावा. वैयक्तिक मत आहे. धन्यवाद सगळ्यांचं पुन्हा एकदा.